पण आता ना एक रिसेंटली व्हायरल होतं, म्हणजे जेव्हा आपण ह्या कॉन्सेप्टवर बोललो ना राखणदारच्या, तर त्या रीलमध्ये असं होतं की एक थार असते, एका शेतातून जात असते आणि त्या शेतात खूप चिखळ असतो, तर ती अडकते आणि ती पुढेच होत नसते गाडी. मग ते लोक JCB आणतात एंडला, JCBनी खेचतात तरी पण गाडी पुढे नाही जात. आता समजत नाही त्या लोकांना काय करू. असं करतं, संध्याकाळ होते आणि तिकडचे गावकरी लोकांना वगैरे, कारण जे आजूबाजूला गाव असतात त्यांना बोलवतात. मग ते येऊन देवासमोर नारळ ठेवतात आणि 1 मिनिटातच गाडी बाहेर पडते. तू मगाशी कांतारा बद्दल बोलत होतास. ते एक फेस्टिवल असतं आमच्या कर्नाटकात. 13 to 14 डेजचा तो एक मस्त एक फेस्टिवल सारखा असतो. आपण देवाला थँक्यू म्हणतो, आपल्याला धन्यवाद करतोय की आपल्याला तुम्ही रक्षण देतात वगैरे. तर त्याच्यामधला एक दिवस म्हणजे पंजुर्लीचा कोला. कसा एक्सपिरियन्स असतो? माइंड ब्लोईंग. म्हणजे तिथे तू जाऊन बसशील ना, रात्रभर ते गुजबम्स अंगावर असतं. आणि ते असतं ना, ते वादन जे वाजवतात ते करके इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचं, ते खूप असं ना लागतं ते अंगाला, असं करंट दौडतं असं अंगात. टॉक टू मी नावाचं एक इंग्लिश फिल्म आहे, तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की त्यांच्याकडे एक POPचा हात सारखा असतो. ती गोष्ट ना पोजेस्ड आहे, भूत भरलेले आहेत त्याच्यात. तर ते पकडून भूताशी बोलायचं, म्हणजे तो समोरचा जो एंटिटी तुला एक दिसणार आणि मग तो एंटिटी तुझ्या अंगात जाणार. जी मुलगी शेवटचं हे करते, टॉक टू मी म्हणून त्या भूताशी बोलते, तो भूत इतका पॉवरफुल असतो की तो भूत तिला त्याच्या रेल्म मध्ये पाठवतो आणि तो म्हणजे तो माणसांच्या रेल्म मध्ये येतो आणि तिला परत यायचा रस्ताच माहित नाही. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? परत एकदा मी घेऊन आलोय एक हॉरर एपिसोड, तुमच्या सर्वांचा फेवरेट. आणि आज आपल्यावर हार्दिक आहे. भाई कसा आहेस? खूप मस्त. तू कसा आहेस? मी पण एकदम छान आहे भाई. आणि तू लोकांना तुझ्याबद्दल सांग, कारण तू बोलवतास की तू खूप गोष्टीमध्ये आता ॲज अ प्रोफेशनली तू फिल्म प्रोड्युसर आहेस, तू फिल्म्स वगैरे बनवतो, शॉर्ट फिल्मवर काम चालू असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त तुला खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. हॉरर झालं आणि तू अजून एक गोष्ट बोललास की तू महाराष्ट्रीयन नाही आहेस, तू कर्नाटकामधून बिलॉंग करतोस. पण मी जेव्हा बोलत होतो तुझ्याशी तर मला कधी असं वाटलं नाही की बाबा मी कुठे बाहेरच्या, कारण एक ते लँग्वेज असं वाटतं कधी. पण आजच्या एपिसोडमध्ये तू मला असं बोललास की आपण कोकणातल्या, मुंबईतल्या, इव्हन जे साऊथ इंडियामध्ये होतात, तुझ्या गावाकडच्या काही गोष्टी अशा सांगणार आहेस. पण तू सांग की हॉरर मध्ये तुझा इंटरेस्ट कधीपासून आला? इंटरेस्ट म्हणजे कसा इन्सिडेंट झाला होता माझ्यासोबत. म्हणजे मी जेव्हा 16-17 वर्षाचा होतो ना, तेव्हा माझ्यासोबत एक असा इन्सिडेंट झाला होता ज्याच्यामुळे मला इंटरेस्ट वाढत गेलं. बरं. म्हणजे एक अननोन फॅक्टरला आपण जे घाबरतो, म्हणजे ते अननोन आहे ना आपल्यासाठी, आपल्याला दिसत नाही, काही माहीत नाही आहे, फक्त ऐकून आहे आम्ही. पण ते एक्झॅक्टली काय आहे ते आपल्याला कळायला पाहिजे, म्हणजे समजून घ्यायला पाहिजे. कारण बेसिकली दे आर एनर्जीज, दे कॅनॉट हार्म यू. ते तुम्हाला घाबरवू शकता फक्त. आणि जितकं तुम्ही घाबरणार ना तितकं तुम्ही जास्त वल्नरेबल असाल त्या गोष्टींसाठी. म्हणजे भीती इज द वर्स्ट फॅक्टर, घाबरायचं नाही आहे कधीच. तर त्या इन्सिडेंट नंतर मला असं वाटलं की जरा बघूया हे ऍक्च्युअली काय घडतं त्याच्यात. असं काय इन्सिडेंट झालेलं तुझ्याबरोबर त्यावेळी? ते थोडंसं ठीक आहे. तर मी जेव्हा लहान होतो 4 वर्षांचा वगैरे, तर नदीमध्ये मी जरा घाबरलेलो किंवा काहीतरी पाण्यात सोबत गेलेलं माझ्या अंगात. तर ते बेसिकली काहीतरी अस्तिया असं होतं असं ऐकलं मी, नंतर सांगितलेलं एका भटजीने मला. तर 4 वर्षांचा असताना मला म्हणजे ते झालेलं. मग त्याच्यानंतर दॅट एंटिटी, दॅट हवा, चुकीचा हवा म्हणजे खराब हवा, तर ते लागूनच होतं माझ्याबरोबर. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ना ते इतर गोष्टींना अट्रॅक्ट करत गेलं स्वतःकडे. बापरे. कळलं? इतर गोष्टींना अट्रॅक्ट करत गेलं, कारण ते आपलं पॉवर वाढवण्यासाठी त्या गोष्टी खेचत राहतात आपल्याकडे, नेगेटिव्ह एनर्जीज. बट मी बिंग अ देवगण, म्हणजे मी देवगण आहे आणि त्याच्यामुळे ते मला जास्त हार्म करू नाही शकलं ते. बरोबर. पण माझ्या अवतीभोवती जे लोक असायचे म्हणजे घरचे, मग त्यांना ते प्रॉब्लेम क्रिएट करायला सुरू केलं, हेल्थ इश्यूज. आणि मग ते एक मोठा प्रोसेस झाला ते सगळं क्लिअर आउट करण्यासाठी, कारण मला माहीतच नाही आहे ना, मी लहान आहे. म्हणजे एक अननोन फॅक्टर आहे माझ्यासाठी की काय होतंय बेसिकली. पण ते रिसर्चवाला किडा तेव्हापासून जागा झालेला की नक्की काय होतंय माझ्यासाठी, माझ्याबरोबर. तर ते मला कळलं पाहिजे ना, म्हणजे मी मेंटली प्रिपेअर्ड असणार, असं फ्रीकआउट नाही होणार मी. म्हणून ते मी रिसर्च करत गेलो आणि मग तेव्हा मला कळलं की भाई माणसांव्यतिरिक्तही एक वेगळं जग आहे जिथे अशा गोष्टी राहतात आणि ज्यांना पॉवर सोर्स आमच्या जगातून येतं. म्हणजे बेसिकली असं एक प्रकार बोलू शकतोस तू.
तर मग त्याच्यानंतर मग त्या गोष्टी मला असं जरा टेन्शन देतं की म्हणजे मग ते खूप असं एक मोठा प्रोसेस झाला. ते कम्प्लीट कधी झालं ते 17व्या वर्षी क्लिअर आउट केलेलं मी. 2 महिने तिथे होतो गावाला. पूजा वगैरे करून मग ते सगळं क्लिअर आउट झालं. मग तेव्हापासून तर ते इंटरेस्ट आहे की भाई यांच्यापासून कसं वाचता येईल, म्हणजे सेफगार्ड प्रोटेक्ट कसं करता येईल स्वतःला आणि स्वतःच्या लोकांना. त्यासाठी मी ते रिसर्च करत गेलो त्याच्यावरती. आणि मग त्याच्यानंतर ते इंटरेस्ट जे डेव्हलप झालं ते अजून नाही सुटलंय. त्यावेळी तुझ्यावर काय अशी कुठची अशी हॉरर इन्सिडेंट झाला होता का त्यावेळी, जिथे तुझी लेजिट फाटली होती? हां झालेलं. येस. सीन काय झालेलं ना की मी क्लासेसला जात होतो, ट्युशनला. तेव्हा ट्युशन असायचे, क्लासेस नसायचे. त्यातून घरी जात होतो चालत, टुवर्ड्स घराजवळ जात होतो. तर काय झालं की मी फुटपाथवर चालता चालता ऑटोमॅटिकली ड्रिफ्ट होतोय मी रस्त्यावरती. बरं. ड्रिफ्ट होतोय मी ऑटोमॅटिकली, ठीक आहे. आणि ड्रिफ्ट होता ना की मी ह्याच्यातच नाही आहे सेन्सेसमध्ये. आणि मी रस्त्यावर गेलो रे, रस्त्याच्या कड्या म्हणजे रस्त्यावरती चालत होतो मी. आणि मागनं ना कोणीतरी असं टी शर्ट पकडलं आणि फेकून दिला मला मागे, म्हणजे फेकून दिला. आणि मी तेव्हा बारीक नव्हतो रे, मी तेव्हा 110 किलो वगैरे होतो, म्हणजे जाड होतो मी बेकार. म्हणजे असं एका हाताने खेचणं पॉसिबलच नाही त्या फिजिकवाल्या मुलाला. तर असं फेकलं आणि मग ते मी माणसात आलो रे. आणि मागणं मला वाटलं की टेम्पो जाते, झपकन गेली अशी मागणं. तर ते मी साठवून ठेवलं. मी बोललो असेल काहीतरी, मरू दे. आणि टी शर्टवरती ते हे रेषे असतात ना, आपण आता हे असतं ना, क्रम्पल्स येतात ना टी शर्टवरती, तसं ते दिसलं मला. असं मी खेचून बघितलं ना की मला कळलं की ओ शिट. आणि मागे कोणच नाहीये माझ्या. कळलं म्हणजे तू अटेम्प्ट केलेलं मला असं संपवायचं वगैरे असं काहीतरी हे होतं. मी कोणाला सांगितलं नव्हतं, पण ते मला त्या भटजींना सांगितलं, ज्यांनी पूजा केलेली ना त्यांना सांगितलं तुझ्याबरोबर असं घडलेलं ना. बोललो हो. फ्लॅशबॅक सगळं सांगितलं त्यांनी. बापरे. की मला 4 वर्षाच्या असतानाचं काय झालं ते मला आठवत नाही, पण त्याच्यानंतर जे झालं, हो मोठा होत गेलो त्याच्यानंतरचं सगळं. पण त्यांनी मला तिथून ते इथपर्यंत म्हणजे जेवढे एंटिटी स्टिक कुठे कुठे झालेत, कधी कधी झालेत, हे डेट्स आणि ह्याच्या सकट सांगितलं त्यांनी मला. पहिला तुला इथे झालेला, तू घाबरलेलास, काहीतरी झालेलं इथे. सेकंड तुला इथे अट्रॅक्ट केलं, थर्ड इथे अट्रॅक्ट केलं. पण त्याच्यानंतर ना जरा ते काय म्हणू शकतो आपण, गोष्ट मला दिसायला लागलेल्या एक पिरियड ऑफ टाइमसाठी. हो. काय दिसायचं तुला त्यावेळी? म्हणजे काहीच नाही, म्हणजे असं चाहते हुए मी नाही बघू शकायचं त्यांना. मला हवंय म्हणून मला दिसायला पाहिजे असं नाही, सबकॉन्शियसली ऑटोमॅटिकली व्हायचं. दिसलं तर दिसलं, नाही तर. पण तेव्हा पण मी फ्रीकआउट व्हायचो खूप. होणारच भाई. अरे आम्ही लॉकडाऊन मध्ये सीन, आम्ही गच्चीवर टेरेसवरती ना मेंढीकोट खेळायचो मित्र मिळून सगळे. मोठे काका वगैरे पण यायचे आमचे. आणि रात्रीपर्यंत तिथेच थांबायचो. रात्री मग खाली उतरून बॅडमिंटन खेळायचो. म्हणजे ते पोलीसचा राऊंड गेलं की आम्ही बॅडमिंटन खेळायला जायचो. तेव्हा काय झालं की मला गच्चीवरनं कोणतरी दिसतंय रे खाली बसलेलं, बिल्डिंगमध्ये खाली आहे ना, असं हुडीमध्ये काहीतरी बसलेलं दिसलं मला. आता मुंबईमध्ये बिल्डिंगमध्ये माझ्या कोणतरी बसलंय. कुठे? खाली 6-7 फ्लोअर गच्ची. तिथून मी खाली असंच बघितलं. बोललो हा रात्रीचं 1 वाजता कोण बसलं इथे? आणि बोललो कोण आहे बघ जरा. मित्राला सांगितलं तर तो बोलतो कोणच नाहीये. मी बोललो हट, खेचू नको, मस्ती नको करू. खरंच मी पेटलेलो तेव्हा. तो बोलतो अरे कोणच नाहीये, चल दाखवतो तुला. खाली गेलो तर कोणच नाही रे. बापरे. वरून कसं दिसत होतं तुला ते? असं म्हणजे हुडी घातलं एक माणसाने, म्हणजे असं तो घातली आणि तसा हे असतं ना आपलं पाय वर घेऊन आणि असं पाय पकडून बसला, असं डोकं खाली करून असं बसला तो. ठीक आहे, असं झालं ते. मग त्याच्यानंतर मी बोललो की काहीतरी चुकतंय इथे. मी बोललो जाऊ दे, घरी जाऊन सांगितलं. तर त्यांना काहीतरी कळलं की कोणतरी होतं आमच्याच पितृंमधनं. ते पित्र म्हणतात ना, त्यांच्यामधनं कोणतरी होतं जे दिसले चुकून. प्लस आता मुंबईमध्ये माझ्या घरातच अजून एक सीन झालेला की माझ्या कॉलेजचा एंट्रन्स एक्झाम होता. स्पेशलायझेशनसाठी नाही, एंट्रन्स फर्स्ट एक्झाम्स. बरं. मग त्याच्यासाठी माझा एक फ्रेंड मला प्रिपेअर करत होता. अभ्यास घ्यायचा. अभ्यास म्हणजे अभ्यास नाही की डाऊट वगैरे असेल म्हणजे किंवा नाही, मला सिनेमॅटोग्राफी हे पाहिजे होतं, स्पेशलायझेशन हवं होतं. हा, पण ते मला मिळालं नाही कारण ते हे होतं इगो क्लॅशेस. डिरेक्शन बॅच आणि सिनेमॅट बॅच मधल्या HODचं इगो क्लॅशमुळे बाहेर टाकलं मला, म्हणजे त्याच्यामधनं. म्हणून मला प्रोड्युसिंग घ्यावं लागलेलं. तर काय झालं, तो शिकवतोय, आम्ही झूमवर बोलतोय आणि रात्री 3 वाजलेले, 2:30-3.
करेक्ट आठवत आहे मला. बेडरूममधून अशी माझी मम्मी मला किचनमध्ये जाताना दिसली चालत, आणि मी सांगितलं मम्मी मला पाणी आणून दे, मी थोडंसं बिझी आहे. ठीक आहे, आणि बोलतोय आणि थोड्या वेळ गेलं की माझी मम्मी परत येत नाही आतून. म्हणजे असं पेरिफेरल विजनमध्ये दिसेल ना तुला, मम्मी जर परत गेली तर तू दिसेल. बरोबर. मी बोललो किचनमध्येच ही बाहेर, मला पाणी नाही आणून दिलं यार, मी म्हणजे चुकलंय कशा, आणि मी उठू नाही शकत. आणि तो काहीतरी इम्पॉर्टंट हे सांगत होता, तो ब्रेक झाला की मग ते परत रिपीट करावं लागायचं. मी पेटलो, मी बोललो जाऊ दे, खड्ड्यात गेलं, मी परत वाक करीन. पण मी आत गेलो, अरे मम्मी पाणी दे. किचनमध्ये कोणच नाही. किचनमध्ये कोणच नाही. बापरे. आणि मग मी बेडरूममध्ये असं सुमडीत दरवाजा उघडून बघितला की मम्मी झोपली आहे. गपचूप बाहेर आलो, मी बोललो आपण नंतर करूया हे, उद्या एक्झाम आहे, जाऊ दे, मी झोपतो आता, कारण झोप बहुतेक लागली आहे, डोक्याला चढली आहे. आणि तू तुझ्या गावचेही किस्से सांगत होतास. हो, कारण तिथेही खूप क्रेझी गोष्ट होतात. म्हणजे ह्या आधी आपण कोकणातले वगैरे तर ऐकल्यात, पण मला कर्नाटकामधल्या ऐकायला आवडतील. तर तू सांग की तिथे काय आहे आणि तिकडचं काय असं फेमस आहे. कारण आपल्या इथे मी फेमस आहे. कारण आपल्या इथे असं कोकणात तर ते आहेच. म्हणजे द थिंग इज ना की मी माझ्या ह्याच्याबद्दल ओपिनियन्स कसे आहेत की मला माहिती नाही की ते खरोखर आहे की खोटं आहे, पण ते कल्चरली किती भारी आहे. म्हणजे स्टोरी टेलिंग आणि त्याच्या गोष्टी ते किती मस्त आहेत. तर आणि ते ओव्हरऑल सर्वीकडे आहेत. हो, तर आपण कोणत्या गोष्टी प्रमोट नाही करत किंवा आपण कोणती गोष्टी खरं किंवा खोटं असं नाही सांगत, पण द थिंग इज ह्या आपण गोष्टी एन्जॉय करतो. हो, तर ते तशाच टाईपमध्ये तिथे कोणत्या लेजेंडरी अशा गोष्टी फेमस आहेत? ओके, तर कर्नाटका इज बेसिकली कोंकण बेल्ट ओनली. बरोबर. हा, सो पट्टा कोंकण बेल्ट येतो ते. बरोबर. म्हणजे कर्नाटका इज नो डिफरंट फ्रॉम कोंकण. एव्हरीथिंग इज सिमिलर देअर. भूतांचे प्रकार पण सेम आहेत. पण तिथे कसं ना, एक भीतीदायक गोष्ट म्हणजे ना, भूतांची भीती कमी आहे आणि देवांपासून जास्त भीती आहे. तिथे मी ज्या गावाला बिलॉंग करतो ना, ते बेसिकली तू कांतारा पाहिला असशील. कांतारा, हो. ओके, तर कांतारावाला जो डिरेक्टर आहे ऋषभ शेट्टी, ते आमच्या पुढच्या गावात राहतात. म्हणजे तो एकच, तोही कुंदापूरचाच आहे आणि मी पण. अच्छा, ठीक आहे. तो केराडीमध्ये राहतो. केराडी नावाचा गाव आहे आणि मी हेम्माडीमध्ये राहतो. तर सिमिलर, जवळजवळ कुलदैव वगैरे आमचे सेम वगैरे असे पडतात ते. तर तेच, म्हणजे भूतं वगैरे सेमच असतात आपल्या इकडे पण भूतांपेक्षा जास्त भीतीदायक ते देवांचं असतं. कारण अजूनही इतक्या अनएक्सप्लोर्ड जंगलात आहे ना, अजून अनएक्सप्लोर्ड गोष्टी आहेत ना तिथे. कारण आपल्याला माहित नाही आपण कुठे जंगलात जाऊन, म्हणजे तिथे कुठे ना कुठेतरी काय ना काय देवाचा अंश असणारच. म्हणजे आधीचे लोक कसे देवाला पूजण्यासाठी ते एक दगड लावायचे. बरोबर. कोणाच्या काय स्वप्नात आलं काय आलं तर ते तिथे मंदिर बांधायचे. मंदिर नाही म्हणजे दगड ठेवून पूजा बांधायची. हा, म्हणजे तेच छोटस असं देऊळ बांधायचे. पण ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ना, ते हरवत जायचे रे गोष्टी, हरवत जायचे, ते हरवल्या. आणि ते तू चालत जाताना चुकून, म्हणजे कुठल्या तरी एका, इट्स ओके, चालत जाताना तू कुठल्या तरी गोष्टीवरती पाय लागला तुला, तर त्या देवाने तुझ्यावर राग घेतला आणि मग तुला आजार पडायला सुरू झाला. आपल्याला माहित नाही, आपण नादान आहे, आपण तिथे राहत नाही. तिथल्या लोकांना माहित असतं, म्हणून तिथे घरच्यांशिवाय कुठे जायचंच नाही. कारण आपल्याला माहित नाही ना चायला आपण काय अपसेट करू, कोणाला अपसेट करू. देव अपसेट होतोय, भूत अपसेट होतोय, आणि तिथे गोष्टी अशा घडतात, म्हणजे असे गोष्टी अपसेट होतात तिथे. कळलं? म्हणून तर आपले आई वडील सांगतात ना की जिथे माहित नाही तिथे जाऊ नका उगाच, तिथे काय करू नका, इथे तिथे टॉयलेट वगैरे करू नका. हा, टॉयलेटचं काय नाही इथे, तिथे असं म्हणजे कोणत्याही झाडावर असं लघवी वगैरे करू नये जिथे आपल्याला माहिती नाही. कुठेही आपण म्हणजे गावीही वगैरे जातो ना, तर कोण बाहेरचं आले मित्रमंडळी वगैरे, मग त्यांना बोलतो इथे पार्टी वगैरे करायला येतात, तर इथे कुठेही पार्टी नका करू जिथे तुम्हाला माहिती नाही. तिथल्या लोकांना तो करेक्ट अड्डा माहिती आहे कुठे करायचं. नाही, तिथल्या लोकांना पण जे बाहेरून येतात, जसं आपणही झालो, आपण एवढं तिथे राहत नाही गावी वगैरे, आपण बघायला गेलो तर सिटीज मध्ये राहतो, पण तिकडच्या लोकांना बरोबर माहिती आहे. हो, पण तिथे कसं आहे ना, कसं आहे माहिती आहे, आता एक प्लॉट आहे, जमीन आहे, त्याच्यावरती 3-4 देवांचं दगड मिळालं आहे. किधर से तो सुनने में आहे, म्हणजे देव स्वतः येऊन सांगून जातात की मी इथे ते आहे, तिथे काय ना काहीतरी करा, असं करून.
ठीक आहे. तर तिथे कसं ना, त्या तिघही देवांचं वेगळं पद्धत असतं ते वर्शिप करायचं. एकाला बळी द्यावी लागते, म्हणजे चिकन किंवा असं रक्ताचा बळी लागतं तिथे, चिकन कोंबडी बेसिकली. एकाला एकदम प्रॉपर शाकाहारी, एकदम असं स्वच्छ लागतं सगळं, उपवास वगैरे ठेवावे लागतात. तसं उपवास नाही, म्हणजे सगळं ते आपलं सात्विक पूजा. एकाला बळी, दुसऱ्याला सात्विक. पण ते इतक्या क्लोज प्रॉक्सिमिटी असतात ना त्यांचं, की म्हणजे सपोज इथे बळी पाहिजे ह्या देवाला आणि इथे हे पाहिजे, तर इथे जर तू बळी दिलं, तिथलं चुकून इथे काय पडलं तर हा देव अपसेट होणार, आणि इथे जर तू सेकंड दिलंस तर हा देव अपसेट होणार, बिकॉज इट हॅज टू बी इन ऑर्डर. कसं म्हणजे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे अतिशय. आणि तिथे ना म्हणजे गोष्टी दिसतात रे लोकांना, दिसून येतात लोकांना. आता हे जे स्त्री बघितलं असशील तू, स्त्री मूवी, त्याच्यामध्ये ते जे ओ स्त्री कलानाचा जो प्रकार आहे तो साऊथ इंडियन इथे, म्हणजे माझ्या आजीने मला खूप आधी सांगितलेली गोष्ट आहे. मग ते पावसाळ्यांच्या सीझनमध्ये ती एक असं एंटिटी बाहेर पडतं गावाला, असं ते म्हणायची. की ते असू शकतं, लेजेंड असू शकतं ते, की त्या सीझनमध्ये एक पर्टिक्युलर टाइम पिरियड असतं, म्हणजे ते असतं ना आषाढ महिन्यात, असं आजीने सांगितल्याप्रमाणे सांगतोय मी तुला. तर त्या टाइमला पावसाळा वगैरे असेल तर एक पर्टिक्युलर पिरियडसाठी कोण पण घराबाहेर नाही निघत, कारण ती एक बाई वावरत असते गावात आणि ती ठक 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 करून घरच्या लोकांना हाक मारते. म्हणजे एका टाइमानंतर सर्व घराच्या आत असतात? नाही, ते फक्त एक पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी, 1-2-3 तास वगैरे असं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ना त्यांनी ते एन्शंट ते पद्धत असं असतं की ते कन्नडामध्ये लिहायचे दरवाजा बाहेर, नाळेबा करके. नाळेबा मतलब नाळे इज टुमॉरो, बा इज कम टुमॉरो, असं म्हणजे उद्या ये. ते असं असायचं ना, ती दार ठोकायची आणि आपण दार उघडलं की दार उघडली तर तो माणूस वेडा व्हायचा तो माणूस. म्हणजे त्याला मारायची वेरायची नाही, पण माणूस पागल व्हायचा. तसं ती आजी म्हणालेली मला. आणि म्हणून त्या लोकांनी नालेबा प्रिकॉशन म्हणून लिहिलं की ती वाचायची आणि ती उद्यायची. असं ती 3-4 दिवस करायची, 3 की 4 दिवस काहीतरी व्हायचं ते, आणि मग त्याच्यानंतर ते म्हणजे ते बंद व्हायचं. आणि हे मला असं जेव्हा स्त्री बघितलं, मी बोललो हे तर आपल्या गावाची स्टोरी आहे ना. बोललंय हा चोरलंय असं काहीतरी. आजीने सांगितलं. मी बोललो तिला, ती आलेली मुंबईला, तिला सांगितलेलं तेव्हा, हे चोरलंय आपल्या इथलं, काय नाही चोरी की आहे तो, टेन्शन नाही आपण आहे. बरोबर. अरे पण आता एक रिसेंटली माहितीये का तुला, आम्ही आहे ना गेल्या वर्षी कनिष्क बरोबर एक पॉडकास्ट केलेला. तिथे आहे ना आम्ही कोकणातले राखणदार, म्हणजे आपल्या सर्व ठिकाणी असतात राखणदार, म्हणजे जे त्या जागेला प्रोटेक्ट करतात. जसं आपलं कालही बोलणं झालं ना की देवाचे काही गण असतात, जे म्हणजे देव स्वतःहून येऊ नाही शकत म्हणून त्यांनी गण पाठवलेत. सो राखणदारी त्यातला एक असं मानलं जातं, आणि तो प्रत्येक म्हणजे त्या गावाची राखण करतो, त्या जागेची राखण करतो. सो आपण जेव्हा हा टॉपिक बोललेलो ना, तर खूप लोकांनी ॲग्री केलं, कारण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं होतं गावी वगैरे. मुंबईत वगैरे खूप लोकांनी अनुभवले, पण आपल्या इथे हे आपण जिथे राहतो हे ते तर आत्ता बघायला गेलो 50-60 वर्ष आधीच बनलंय, पण जे प्रॉपर जुनं मुंबई आहे, जे चाळी आहे, तिथे आहेत लोकांनी तिथेही अनुभवले, जोगेश्वरी वगैरे. अच्छा. तिथेही लोकांनी असं बघितलंय. पण आता ना एक रिसेंटली रील खूप व्हायरल होते, म्हणजे जेव्हा आपण ह्या कॉन्सेप्टवर बोललो ना राखणदारच्या, तर तिथे तर त्या खूप लोकांनी डिसअग्री केलेलं, खूप लोकांनी ॲग्री केलेलं की हे होतं, पण खूप लोकांनी डिसॲग्री केलेलं. पण आता एक रील खूप व्हायरल जाते, तू पाहिलं असशील. त्या रीलमध्ये असं होतं की एक थार असते. काय असते? थार गाडी असते ना, थार गाडी एका शेतातून जात असते आणि त्या शेतात खूप चिखळ असतो, तर ती अडकते आणि ती पुढेच होत नसते गाडी. म्हणजे माहिती नाही त्यातले जे ड्रायव्हर किंवा जे लोक असतील त्यांनी काहीतरी चुकीचं, किंवा जो तिकडचा राखणदार होता त्याच्या मनाविरुद्ध कोणती गोष्ट केली असेल, तर माहिती नाही काय. तर ते लोक जातात, चिखळात अडकते आणि पुढेच नसते जात रे गाडी त्यांची. आणि क्लिप आहे, आणि ते जवळ अर्धा 1 तास ट्राय करतात. मग ते लोक JCB आणतात एंडला, आणि JCBनी खेचतात, तरी पण गाडी पुढे नाही जात. आता समजत नाही त्या लोकांना काय करू. असं करतं. संध्याकाळ होते आणि तिकडचे गावकरी लोकांना वगैरे, कारण जे आजूबाजूला गाव असतात त्यांना बोलवतात. मग ते येऊन देवासमोर नारळ ठेवतात आणि 1 मिनिटातच गाडी बाहेर पडते.
आणि ती क्लिप आहे आणि जेव्हा आपण बोललेलो ना खूप लोकांचे हेट कमेंट्स आलेले, कारण ऑब्व्हियसली मी त्यांना दोषी नाही म्हणत, पण त्यांना ते पण चुकीचं नाही करत, कारण ती गोष्ट त्यांनी कधी बघितली नाहीये आणि बिलीव्ह करणं हे खूप डिफिकल्ट आहे ती गोष्ट. पण जेव्हा ती रील व्हायरल गेली ना त्या लोकांची, तर मे बी 50-60 लोकांनी आपल्याला ती शेअर केली. तुला अभि दे का, मला पाठव नंतर, आम्ही पाठवतो तुला, पाठवतो. हा डन डन डन. नाही भाई, पण खरं सांगू ना, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नसतं ना त्या गोष्टीबद्दल आपण चुकीचंही नाही बोलायचं आणि काहीच बोलायचंच नाही त्याच्याबद्दल. बिकॉज एक्सपिरियन्स जर झालं ना मग ते एक्सपिरियन्स झेलू नाही शकणार तू, कळलं. म्हणजे आता कसं तू ते स्टोरी सांगितलंस मला राखणदारबद्दल, ठीक आहे. राखणदार हे 100% खरी गोष्ट आहे, 120%. कारण ज्यांना एक्सपिरियन्स करायचं त्यांना सांगावं की तुम्ही जा कोकणात जरा 2-4 दिवस घालवा आणि अशा ठिकाणी जाऊन झोपा रस्त्यावर, मग पुढच्या दिवशी तुम्ही कुठे उठणार तुम्ही बघा. गायब, म्हणजे तू गायब होतोस मित्र. म्हणजे काल माझे एक अत्यंत चांगला मित्र कार्तिक शिरसाटवरून, तो सावंतवाडीचा आहे, बरं, त्याने मला एक स्टोरी सांगितली. मी त्याला विचारलं की राखणदारचा काय सीन असतं रे, त्याने सहज सांगितलं मला. तर त्याने सांगितलं की त्याच्या गावात एक माणूस, राखणदारचा एक पिरियड ऑफ टाईम असतं आणि त्या रस्त्यात तो वावरत असतो अख्ख्या गावात वगैरे, ठीक आहे. तर त्या टाइम झोनमध्ये त्याच्या रस्त्यावरती एक माणूस आला गावातला, बरं, वाडीतला माणूस आला आणि तो गायब झाला 4 दिवसासाठी. गायब झाला 4 दिवसासाठी. आणि ते 4 दिवसासाठी तो त्याला एका झाडावरती बांधून ठेवलेलं म्हणे. म्हणजे त्या माणसाला खालचे लोक दिसत आहेत पण कोणालाही तो दिसत नाहीये, ठीक आहे. आणि गावात सगळे शोधतायत की हा माणूस कुठे गेला, आणि कोणालाच माहित नाही कुठे गेला, ठीक आहे. आणि कुठे गेला कोणालाच माहित नाही, पण त्याला सगळं दिसतंय की अरे, मग तो 4 दिवसाने स्वतःच घरी आला. आणि त्यानं नंतर सांगितलं की असं राखणदारच्या रस्त्यावर आलो आणि त्याने मला उडवून टाकलं आणि घराच्या जवळच्या झाडावरतीच बांधलं. म्हणजे तो घराच्या आसपासच आहे, पण हे नाहीये, तो ह्याच्यात नाहीये, होशमध्ये. तो होशमध्ये आहे पण इतरांना कोणालाही तो दिसत नाहीये. झाडावर त्याला पकडून ठेवलाय, असं काहीतरी झालं आणि तो ओरडू नाही शकत, ओरडतोय पण त्यांना ऐकू येत नाहीये. हा, म्हणजे तसा काहीतरी प्रकार घडलेला त्याच्यात. क्रेझी भाई. पण तू मगाशी कांताराबद्दल बोलत होतास, ते काय असतं? म्हणजे आपण तर मूवी पाहिली, त्यात शिवा वगैरे असे कॅरेक्टर्स असतात, आणि ते काय असतं म्हणजे बेसिकली ते कॉन्सेप्ट तू समजाव की जे तुझ्या आजीनी वगैरे सांगितलं असेल. हां, तर बेसिकली आम्ही, ते एक फेस्टिवल असतं आमच्या कर्नाटकामध्ये, माझ्या घरच्या देवळात. बरं. ते एक फेस्टिवल असतं. इट्स अ 13 to 14 डेजचा तो एक मस्त एक फेस्टिवल सारखं असतो. तर इट्स लाईक अ थँकिंग, आपण देवाला थँक्यू म्हणतो, आपल्याला धन्यवाद करतोय की आपल्याला तुम्ही रक्षण देतात वगैरे. तर त्याच्यामधला एक दिवस म्हणजे पंजुर्लीचं कोला. बरं. आणि मग तुम्ही म्हणजे विचारू शकता, देवाशी बोलू शकता तिथे की आम्हाला अशा प्रॉब्लेम्स आहेत, तर आम्हाला काय मार्गदर्शन द्या. पण त्यांनी सांगितलं होईल म्हणजे होईल, काहीही कर तू, कोण थांबवू नाही शकणार, कळलं. तर ते एक इट्स अ जेस्चर ऑफ थँकिंग, दॅट्स ते फेस्टिवल आहे. आणि ते शिवाचं असतं बरोबर? ते नाही असं नसतं. बेसिकली पंजुर्ली काय आहे त्याला, म्हणजे पंजुर्ली इज अन एंटिटी, ते वेगळं, वराह अवतार म्हणतात ना, त्याच्यामधनंच तो डिराईव्ड आहे. त्याचं एक स्टोरी पण आहे छान मस्त आहे, ते मी कुठेतरी ऐकलेलं. ते खरं आहे की कसं आहे मला माहीत नाही, पण तरी मी सांगेन तुला, ठीक आहे. तर एकदा कैलाश वरती म्हणजे एक वाईल्ड बोरचा पिल्लू घेऊन गेलेला कोणीतरी, ठीक आहे. शिवा होत्या का पार्वती होत्या माहीत नाही, पण कोणीतरी घेऊन गेलेला. तिथे तो बोर अख्खा क्रॉप वगैरे डिस्ट्रॉय करत होता, शेती पूर्ण नष्ट करत होता तो. तर तिथून त्याला खाली टाकून दिलं, बरं, हाकलून टाकलं की तू आतापासून तू रक्षण करायचं, तू इथे खूप केलंस, तू लोकांची मदत कर. आणि त्याच्यासोबत एक म्हणजे त्यांच्यासोबत एक असा क्षेत्रपाल म्हणतो आपण, क्षेत्रपाल म्हणतात त्याला, गुळिगा म्हणून, त्यांनाही पाठवलेलं. तर बेसिकली इफ यू म्हणजे पंजुर्ली से पहले तेरे को गुळिगा से डील करना है. बरं, समजलं. पंजुर्ली इज व्हेरी जेंटल, म्हणजे तो एकदम प्रेमळ. पण तू चुकलास आणि गुळिगा समोर तो तोडतो भाई, तुडवतो.
मारतो कुत्र्यासारखा. ते तसं आहे. म्हणजे क्षेत्रपाल इज व्हेरी डेंजरस, गोळीगा इज व्हेरी डेंजरस. येस, नो, पंजुर्ली इज काइंड, गोळीगा इज डेंजरस. ओके. बट दे आर बोथ गॉडली एंटिटीज. आणि ते कोणाच्या अंगात येतात, म्हणजे जे एक पर्टिक्युलर ब्लड लाईन असतं त्यांचं, कोणाच्याही अंगात नाही येऊ शकत. ते त्यांचं म्हणजे प्रॉपर एक परिवार असतो, परिवारच असतो. हा, त्यांच्याच पुढे वंशदर वंश जातं, ते त्यांच्याच ब्लड लाईन मध्ये राहणार. मग ते पूजा वगैरे करतात वेगळी. तू पाहिलंय ते कधी? हो. एव्हरी इयर. कसा एक्सपिरियन्स असतो? माइंड ब्लोईंग. म्हणजे तिथे तू जाऊन बसशील ना, गूजबम्स, अख्खा रात्रभर ते गूजबम्स अंगावर असतं. आणि ते असतं ना, ते वादन जे वाजवतात ते करके इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचं, ते खूप असं ना लागतं ते अंगाला, असं करंट दौडत आहे असं अंगात. बापरे, अप्रतिम आहे. मी तुला फुटेजेस देतो मी तुला नंतर, तू टाकते नंतर, लोकांना पण बघू दे. नाही. आणि तू मारताना कोणाला पाहिलंय? मारताना सध्या तरी नाही पाहिलंय. मी मागच्या 1-2 वर्ष गेलोय फक्त. त्याच्या आधी मी लहान असताना जायचो. म्हणजे तू प्रत्येक माणसाच्या कर्मानुसार त्याला हे देतो. म्हणजे जर तू चुकीचा असेल तुला शिक्षा देणार. हा, शिक्षा हँड्स डाऊन, तुला सगळ्यांसमोर चॅलेंज करणार तो. तसा तो प्रकार आहे. म्हणजे तुला तो प्यार करेगा तो भगवान तेको बहुत प्यार करेगा जर तू चुकीचा नाहीयेस. जर तू चुकलायस तर तुला ते शिक्षाही भोगायचंच आहे इथेच. हा, बापरे. पण अजून कोणती गोष्ट सांग तू मला. अजून एक बोलतोस तुझ्या घराच्या इथे काहीतरी झालं होतं की तुझं जे गावी घर आहे तिथे तू तिकडचा जो प्रोटेक्टर होता, जे राखणदार होता, त्यांना पाहिलं होतं. हे मस्त सीन की माझं मी जे बेडरूम मध्ये राहतो तिथे, ते मी आणि माझा मामा शेअर करतो. आणि माझा मामा फोटोग्राफर आहे बरं चांगला तिथे साऊथ मध्ये. तर काय झालेलं, तो कुठल्या तरी एका शूटवर गेलेला बँगलोरला नाही, मँगलोर मैं रहता हूं, तो बँगलोरला गेलेला. तर तिथे काय झालं ना की तो गेला तिथे आणि मी एकटा अख्ख्या घरात, 2-3 आजी आजोबा आणि मी वरती. बरोबर. तर तर सीन काय झालं ना की रात्री मला सवय आहे तिथे वायफाय वगैरे लावून घेतलं आता, म्हणजे मस्त चिल सीन. बरोबर. नेटफ्लिक्स बघा अख्खा रात्र, आपल्याला कोण विचारणार नाही. आणि पाऊस म्हणजे मी 1 महिना होतो तिथे फिरायला, सहज गेलेलो. पाऊस मला तिथे खूप आवडतं, म्हणजे गच्चीवर बसायचं आणि पावसाळा एन्जॉय करायचं. हा, तर 1 महिन्यात मी ऑन एन ॲव्हरेज 20 मिनिटाचं ऊन बघितलं तिथे. फक्त ऊन, जसं लागणारा ऊन अंगाला लागतोय तसा ऊन मी 20 मिनिटाचा 1 महिन्यात तितकासा कॉन्स्टंटली ड्रिझल. रात्री 2 वाजलेले. आणि मी तुला मी देतो व्हिडिओ, दाखव त्यांना की ते कसं ना की माझ्या घराच्या आजूबाजूला ना प्रॉपर जंगल आहे, पीक जंगल, म्हणजे बाहेरून आत यायला 20 मिनिटं, प्रॉपर गार्ड जंगल. तर काय झालं ना की मी मस्त इयरफोन्स वगैरे लावून बसलेलो आणि अचानक माझ्या इयरफोन्सची बॅटरी गेली रे. तर मी काढलं आणि ते 2:30-3:30च्या दरम्यान मी बोललो काहीतरी आवाज येते, म्हणजे एवढ्या रात्री तर कोणच बाहेर नाही पडणार रे तिथे. मी बोललो काठी आणि घुंगरू सारखं कोणतरी आपटत चालतंय. मी बोललो काय आवाज आहे. आणि मी असं बघतोय रे, असं वाकून, असं खास थोडा हाय कमी नाही म्हणजे असं, तर मी असं वाकून बघतोय तर ना मला असं दिसतंय की काहीतरी, म्हणजे काय समजतच नाही, आवाज येतोय फक्त पण काही दिसत नाहीये. ठीक आहे, मी बोललो असं मला जाणवतंय की हा इथे काहीतरी जातंय आता. ठीक आहे, असं पॉइंट आउट करू शकतोस, तितका एव्हिडंट होतं ते. बोललो जाऊ दे, जाऊन झोपतो आतमध्ये, मरू दे, उद्या बघतो. सेकंड डे मी बोललो असेल काहीतरी, जाऊ दे. सेकंड डे तो 3-4 दिवसासाठी गेलेला रे मामा माझा. तर मी 3-4 दिवस असंच होतो एकटा तिथे. दुसऱ्या दिवशी काय झालं की मला एक शॅडो दिसते, आवाज येतोय मला. मी बोललो की आज येतंय का बघू जरा मस्ती. मी बघितलं कालचा टाइम काय होतं, कालच्या टाइम अनुसार मी गेलो तिथे बघायला परत मस्ती. तर गेलो तर मला अजून पण आवाज येतोय काहीतरी. बोललो हाय. आणि तिथे कसं ना ते चांद का लाईट होता ना, चांदणा रात्र, पण पाऊस येतंय, पण मून का भी लाईट गिर रहा. तर त्या लाईट मधनं ना असं एक प्रोजेक्शन होतं माहितीये शॅडोचा, बरोबर. हो. तर तो शॅडो असा मूव्ह करतोय खाली. मी बोललो वरती कोण नाहीये, शॅडो कसलं जातोय खाली. सावली प्रॉपर सावली दिसते. म्हणजे त्याचा कसं पठाणी असं म्हणतात ना, पगडीसारखं काहीतरी घातलेलं, असं वाकलेला म्हाताऱ्यासारखं. म्हणजे तो असतं ना की ज्याचा बॅक असं वाकलेलं असतं, आणि तो असा काठी पण दिसते आणि वरती 4 घुंगरं ह्या लेवलचं दिसतंय, ह्या लेवलचा, म्हणजे इतका क्लिअर.
असं ठुकूक छम टुकूक ठुकूक ठुकूक करत मी बोललो काहीतरी सीन आहे. म्हणलं गपचूप आत गेलो परत. तिसऱ्या दिवशी मी बोललो की जाऊ दे, मी सांगणार, राहू दे, असेल दुसरा दिवस काहीतरी असेल. तिसऱ्या दिवस ना मला माणूस दिसला रे, कोणतरी माणूस दिसला, म्हणजे तो इन्क्रीज हो रहा देखा मैंने. बोललो रात्री, मी बोललो आज तर माणूस दिसतोय. मला वाटलं की तो जंगलात बिंगलात काहीतरी चालतो, पण दिसला, सेकंड डे शॅडो दिसला ना, म्हणून जरा टेन्शन. आजीकडे गेलो तर ती म्हणजे जसे जसे दिवस जातो तशी इंटेन्सिटी त्याची वाढत गेली. पहिल्या दिवस तुला थोडा आवाज आला, मग जास्त आला, मग त्यानंतर माणूस एक दिसला. हो, तर मी आजीला जाऊन सांगितलं, अरे यार रात्री 3:30 वाजता कोण जातं रे जंगलातून तिथे खालच्या साईडला चालत. म्हणजे त्या जंगलाच्या एंट्रीवरून मी तुला दाखवलं, तिथून एंट्री से दुसऱ्या घराच्या खालच्या साईडला रस्ता, ती वाट एक आणि शेतात जातं ते. मी म्हणलो हे कोण आहे रात्रीचं. आजी बोलली एक काम करूया आपण, ती असं तिने काय सांगितलं, रिॲक्ट नाही झाली. बोलले एक काम करूया आपण, जाऊया जरा देवळात जाऊन येऊया. पण शेताच्या मार्गात जाऊ नाही शकत, कारण तिथे पाणी तुंबलंय, शेती बुडलेली आहे ऑलमोस्ट. तर कसं ना, बाहेरून जावं लागतं, शेताच्या असं बायपास रोड आहे बाहेरून. बरं. तर त्याने सांगितलं की मामाला सांग गाडी काढायला, आपण जाऊन येऊया तिथे. अच्छा, आजी तुम्हाला घेऊन गेली? हो, मला घेऊन रात्री, सकाळी रात्री पागल, तिथे आवाज, तिथे कोण जाणार, साप बिच्छू कुठून पण काय पण येतं. बरोबर. हा, आणि ते म्हणतात ना कान खजूर, चावतो बेकार, तो पण तेच जास्त आहे तिथे. बरं. तर सकाळचं मी बोललो, धावत सुटलो आणि सांगितलं या रात्रीचा काहीतरी सीन झालाय. गेलो ती बोलली जाऊया देवळात. गेलो तिथे देवाला, तिने सांगितलं की तू देवळात गेला नाही ना यावर्षी, म्हणजे तू जातो मी युजली, तू गेला नाही, महिना होत आला, तू गेला नाही ना, म्हणून ते चाललेले भेटायला तुला. अरे बापरे. मग त्या दिवसानंतर काहीच नाही आला, आवाज बिवाज नाही, काहीच नाही. बघायला गेलं तर आपल्या इकडे कल्चरली सेमच आहे सर्व गोष्टी. सेमच. हो, कारण बघ ना, आपण गावी जातो, कोकणात वगैरे तर नारळ वगैरे जातात, देवाला ठेवावा लागतो, तसं असतं. नाहीतर अंगात वगैरे येतं काय काय लोक, देवीचा वारा असतो कोणाच्याही अंगारे. तू प्रिंटेड हेच नाही करू शकत, म्हणजे कसं माहितीये, कधी कधी कोणाच्या अंगात खरोखर येतं. हो हो हो. आणि कधी कधी ते सायकोलॉजिकल ट्रिगर असतं. बरं, कळलं. तर माझ्या घरी एक अशी आहे व्यक्ती, मी नाव घेतलं तर ते खूप राडा होणार घरच्यांमध्ये, तर तिचं तसंच प्रॉब्लेम होतं, म्हणजे सायकोलॉजिकल ट्रिगर बसायचा तिला. बरं. आणि मेजर ट्रिगर असायचा, म्हणजे ती हाय जाडजूड आहे मस्त, आणि ती असं ट्रिगर झाल्यावरती ना ती अशा गोष्टी करायची ना जे तू इमॅजिन पण नाही करू शकणार. स्ट्रेंथ, एनर्जी, आवाज, आणि त्यांचं ते बॉडीमध्ये जे फ्लेक्सिबिलिटी येते ना, आणि ते उड्या मारण्याची क्षमता. मग त्याचा जाडा माणूस आहे, तो किती उडी मारेल, किती मारेल तू बोल. म्हणजे जेवढं त्याला जमतंय जास्त. हा, म्हणजे हा बरोबर, 1 फीट हाईट वरती उडी मारेल मॅक्सिमम. ही 3-3 फुटाची उड्या मारते. बापरे. आणि हाईट मध्ये 5 वगैरे, 5'1", 5'2", आणि वजनाला असेल 80-90 किलो वगैरे. त्या शरीर यष्टीवाल्या माणसाला 3-3 फूट उडी मारणं म्हणजे कसं आहे. अरे ती वेडी होती असं काहीतरी. वेडी नाही, पण तिला नव्हती, एक सायकोलॉजिकल हिट होता तिच्यासाठी. देवाचं नव्हतं ते सायकल. ते स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणू शकतोस तू एक. तेच आहे ना, आपण म्हणजे आपल्या इथे ही चुकीच्या गोष्टी होतात की खूप साऱ्या अशा मेंटल गोष्टींनाही ते ज्या अंगात आले वगैरे असं होतं. कारण बघ ना, आता खूप वेळा आपण असं काहीतरी अनुभवतो, तर गरजेचं नाही की दरवेळी तिथे कोणतरी आहे. कधी कधी आता खूप लोक असे आहेत ज्यांना स्किझोफ्रेनिया ह्या सर्व गोष्टींचा आजार असतात, त्यांना प्रॉपर अशा गोष्टी दिसतात आणि वारंवार दिसतात, सावळ्या दिसतात, माणसं त्यांच्याशी बोलतायत असं वाटतं, गोष्टी अशा ब्लरी दिसतात. सो तेही आहे, म्हणजे मेंटली पण ट्रिगर असतात. बरोबर, पागल नसतात, वेडे नसतात, पण त्यांना झटका येतो ना, झटका. त्यात काहीतरी ट्रिगर, म्हणजे ते ट्रॉमामुळे ते होतं. बरं, म्हणजे एक काय ना काहीतरी एक मोठा ट्रॉमा झालेला असतं त्यांच्याबरोबर. म्हणजे आता जे पण असे पेशंट्स वगैरे असतात, म्हणजे जे सायकोलॉजिकली डिस्टर्ब्ड असतात, ते त्याचं रिझन इज मेंटल ट्रॉमा. काहीतरी एक लहान असताना किंवा वय वाढत जाताना काहीतरी एक असं मेजर त्यांच्याबरोबर इन्सिडेंट झालं असतं, त्याच्यामुळे ते एक सबकॉन्शियसली त्यांच्या डोक्यात राहून जातं. आणि ते जेव्हा ते एक्झिट, म्हणजे ते काढू नाही शकत ना, तेव्हा ते असे झटके येतात. बरोबर. ते हिचा जो ट्रिगर आहे, मी तुला ते नंतर ऑफ कॅम सांगतो काय ट्रिगर होतं. ठीक आहे. आणि ते सांगितलं ना तर ते कळेल की कोणाबद्दल बोलतो. बरोबर. उगाच भावकीत भांडणं नको. भावकीत भांडणं ते तर चालूच असतं रे.
राडे असतात बेकार. क्रेझी भाई क्रेझी. पण तू सांग, तू मला काही मूवीज बद्दलही बोलत होत. नाही तू अजून एक गोष्ट तू मला काल बोललास, मला आठवतं मामा बरोबर तुझं झालेलं, की तू बोललास की तू पाणी आणायला सांगितलंस मामाला ते शेट. हे मस्त होतं. हे त्याच रूम मध्ये, ठीक आहे, त्याच ड्युरेशन मध्ये, 1 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये, त्याच काळात बरं. सीन काय झालं ना, की मी पडलेलो दुपारचं, म्हणजे ते 80-20 झोप असते ना, म्हणजे 20% झोप येते मी आणि 80% अवेअरनेस आहे आजूबाजूला काय चाललं. पडलाय म्हणजे तू फक्त पडू नये. हा, म्हणजे मला कळेल ना, मामा येऊन झोपला असेल तर मला समजेल की मामा येऊन झोपलाय. तर ते मिस झालं माझं. सीन काय झालं, मामा झोपलेला बाजूला माझ्या, आणि मी असं झोपलो आणि मी उघडलं डोळे आणि मी सांगितलं की अरे तो फोनवर काहीतरी करत दिसला मला, असं म्हणजे असं काहीतरी हसत होता तो मला बघून, ठीक आहे. तर मी सांगितलं पाणी आणणं प्लीज, म्हणजे ते फर्स्ट फ्लोर आहे ना, आणि ते खाली जाऊन किचनमध्ये आणणं म्हणजे ते वर प्रवास होतो. स्ट्रगल आहे. हां, खूप स्ट्रगल आहे. आणि ते घरात चालूनच 2000 दिवसाला 1000 म्हणजे 10-12,000 स्टेप्स होतात, विचार कर, वर खाली करूनच. तर मी त्याला सांगितलं पाणी घेऊन ये. पाणी घेऊन सांगितलं तर त्याने काय केलं, तो हसला रे माझ्यावरती. बोललो जा ना आण ना, हसतोय काय. तर तसा हसून गेला खाली, सरकून निघाला खाली. 2-3 सेकंडामध्ये मी बोललो पलटी मारतो त्या साईडला. पलटी मारली की तर माझ्या मागे मामा झोपलाय, तोच मामा माझ्या मागे झोपलाय. आणि मी उठलो, सरळ बाहेर निघालो आणि माझ्या दुसऱ्या आजीकडे गेलो. मी बोललो मी जाणार नाहीये तिथे, असं झालेलं आहे, मी नाहीच बघणार तिथे आता. बेकार होतं, पण ते फाटलेली माझी, डेंजर होतं बाई, फाटलेली. म्हणजे कसं ना, म्हणजे काय बोलणार तू, हे एक्सप्लेन कसं करणार तू. हॅल्युसिनेट, अरे कसं हॅल्युसिनेट असणार, तू शुद्धीत आहेस मित्रा. हॅल्युसिनेशनचा भागच नव्हता ते, काहीतरी विचित्रच होतं ते. पण मला कसं शेट असं झालेलं ते. बापरे. पण असं होतं कधी कधी, मला माहिती नाही, म्हणजे मी तू स्वप्नात असू शकतोस असं नाही वाटत तुला? नाही, स्वप्न नव्हतं ते रिकी, इट वॉज नॉट अ ड्रीम. कारण मला माहितीये की मी स्वप्नात काही बघेल ना, मला समजतं ते स्वप्न आणि याच्यात जागे होणं. हो, आणि मी फक्त असं पडलोय रे, असं 2 सेकंड असे डोळे बंद केले, तेवढ्यात कसं झोप लागणार. आणि तू गाढ झोपलायस एक रात्र पूर्व, बरोबर, फक्त रेस्ट करतोय, पडलाय तू आता, पडलोय. हा, तू कोणी बोलवलं, हा ठीक आहे चल जाऊया, असं या लेवलवर आहे मी. डेंजर बाई. हार्दिक, तू मलाही बोलस की तुझ्याकडे कोकणातलेही खूप स्टोरीज आहेत, म्हणजे तू मित्रांच्या गावचे झाले किंवा कुठलेही झाले, ते सांग जरा, कारण ते वन ऑफ द फेवरेट टॉपिक आहे आपल्या ऑडियन्सचं. तर बेसिकली हे परत माझ्याच मित्राकडनं आलेलं आहे, म्हणजे तोच कार्तिक मी बोललो त्याचा. बरं. तर त्याच्या गावातली स्टोरी, ठीक आहे, त्याने कालच सांगितलेली, आम्ही गप्पा मारत बसलेलो याच्यावरतीच. तर त्याचं काय झालेलं ना, की तो 8वीत वगैरे असेल तो मुलगा, म्हणजे माझा फ्रेंड स्वतः 8वीत वगैरे असेल तो, आणि चावट मूल म्हणतात ना, चावट, नालायक, निवळ असा तो होता. तर त्याने काय केलं ना, की ते असं म्हणतात ना, की विहीर असेल ना गावात, तर त्या विहीरला रक्षा करण्यासाठी एक एंटिटी असते, असं काहीतरी म्हणतात, शुद्ध पवित्र ठेवायला. ह्याने काय केलं ना, की त्या कोंबडी वगैरे असतात ना गावात, घरचे कोंबड्या, सगळ्यांना ते असं घाबरत तिथे घेऊन गेला, आणि ते सगळ्या कोंबड्या पडले रे पाण्यात, कोंबडी पाण्यात पडले. तरी त्याने फेकले नाही, तर तो पडले सगळे, मस्ती ह्याच्या अंगात. हसला आणि सगळ्यांना बोलवलं त्याने, अरे कोंबडी पडल्यात पाण्यात, कोंबड्या वगैरे पडल्यात पाण्यात. तर त्याचा एक भाऊ उतरला ते कोंबडी वगैरे काढायला परत बाहेर, पिल्लं मोठे कोंबडी वगैरे असं सगळं सीन झालेलं ते. आणि हाईट पण मस्त 30, म्हणजे असं खूप जास्त आहे, लांब. तर तो कसा ना, की तो असा विहिरीत बघत होता, आणि तुला माहिती आहे कसं तो असं, आपण असं ना, असं बघितलं की अच्छा, असं सपोज तू काहीतरी केलं चेहऱ्यावरती, ठीक आहे, तर मी असं बघत राहणार, आणि अचानक मला पहिल्यांदा नोटीस नाही होणार, फर्स्ट टाइम मध्ये नोटीस नाही होणार, पण ते सेकंड, अरे तू हे केलंस, असं आपण बोलतो, करेक्ट. तर त्याच्यासोबत तसं झालं. तर त्याने जेव्हा असं विहिरीच्या बाहेर बघितलं ना, तर तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एक नग्न बाई दिसली त्याला, म्हातारी बाई, नग्न बाई अशी उभी दिसली त्याला. पण त्याला ते असं पटकन स्ट्राईक नाही झालं रे, म्हणजे असं बघितलं, म्हणजे स्ट्राईक नाही झालं त्याला. त्यानं असं बघितलं, असं खाली बघितलं आणि परत बघितलं, म्हणलं हे गेली बाई, गायब, ठीक आहे. त्याने आत्ता रिसेंटली जाऊन ते घरच्यांना सांगितलं, आता तो असेल 24 वर्षाचा वगैरे, 23-24. तर त्याने आत्ता जाऊन जेव्हा सांगितलं घरच्यांना की असं असंच दिसलेलं मला तेव्हा, तर ते म्हणाले की तू जिवंत असलेस ते चांगले, कारण ते
पवित्र ठेवण्याचं काम करतं ते, आणि तू अपवित्र करून टाकलंस त्याच्यात कोंबडी पाडून पाण्यात. हा, म्हणजे त्यांच्या विरोधात काही गोष्ट झाली तर ते तिने तुला खेचून घेतलं असतं, जर तू पाण्यात ते कोंबडी काढायला उतरलं असतं तर खेचून घेतलं असतं पाण्यात आणि तुला मारून टाकलं असतं, असं ते वाचलास. हो. कोकणात बाई अशा असतात बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे बाई, अनप्रेडिक्टेबल गोष्टी असतात. असं म्हटलं जातं ना बाई की कोकणात त्यांना 14 प्रकारचे असे आत्मा किंवा एंटिटीज आहेत. आणि त्यात तू जे बोललास ना विहिरीत रक्षा करण्यात, त्याला गिरहा म्हणून बोलतात. मुंजा असतो, आता रिसेंटली मूवी आली, असं वीर करून असतो. म्हणजे ह्याच्यावर आपण एक प्रॉपर एपिसोड ही केलाय की 14 प्रकारचे अशी भूत, कोकणातले आत्मा वगैरे. तर तोही तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा, आय बटन मध्ये असेल. पण ते आहे, कोकणात तर क्रेझी गोष्टी आहेत बाई. दुसरं कोणतं असं तू ऐकलेलं तिथे? ऐकलेलं आहे तुला हे माहितीये, शेप शिफ्टर सीन. शेप शिफ्टर जो आकार बदलतो. हा, तर माझ्या गावात परत कर्नाटकाला जाऊ, कोकण कर्नाटक, आणि आपण एक वरती पण कोकण पट्टाच आहे, कोकण पट्टाच आहे पण साऊथ असं महाराष्ट्र. आणि शेवटच्या स्टोरीला आपण वरती जाऊया. बरं, कुठे काश्मीर साईड. बरोबर, माझ्यासोबत घडलेलं बेकार झालेलं ते पण सांगतो. तर काय झालेलं ना की रात्री आधीच्या टाइममध्ये माझ्या एका आजोबांना सांगितलेलं, ते नाही आहेत आता. तर सीन काय झालेलं, त्यांनी सांगितलेलं बसवून मला की आपल्या गावात असं काहीतरी आहे प्रकार. त्याचं भूताचं नाव नाही माहिती मला काय म्हणतात त्याला, पण ते रात्रीचे अपरात्री हे लोक जेव्हा फॅक्टरीजमध्ये वगैरे कामं करायचे, शेत आणि फॅक्टरी, तर फॅक्टरीवरून ते काम संपवून घरी जाताना ना त्यांना मागणं कोणतरी हाक मारायचं. ठीक आहे, हाक मारल्यासारखं व्हायचं. आणि जेव्हा हे मागे वळायचे ना तर त्यांना एक असं ब्लॅक छोटाशा लहान मुलासारखं काहीतरी दिसायचं मागे. आणि जसे जसे ते जवळ जातात ना ते लहान शॅडो मोठा, म्हणजे तो लहान असं गोष्ट जे आहे ते असं वाढत जातं हाईटमध्ये. वाढता 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 ते झाडा एवढा वाढायचा मोठा हाईटमध्ये. आणि तो त्यांना वगैरे मारायचा बिरायचा म्हणे ते, असं काहीतरी त्यांना सांगितलेलं रे. म्हणजे ते हवा टाईट होती. ते कर्नाटकाची स्टोरी आहे पण ते तसं काहीतरी प्रकार त्यांनी सांगितलेलं मला. ते आठवत नाही मला नीट. हे माझ्या सेव आहे ना, शेप शिफ्टर, तर ते आमच्या इथे माहिती नाही, आमच्या गावी वगैरे असे भविष्य म्हणून त्याला म्हणतात. तर ते माझे जे आजोबा आहेत ना, म्हणजे आजोबा होते मम्मीचे बाबा, तर माझ्या मम्मीचं आणि पप्पांचं गाव म्हणजे खूप जवळ आहे, म्हणजे हार्डली 5 किलोमीटरचं वगैरे अंतर आहे. आणि म्हणजे रोडनी खूप लांब आहे, पण असं मधल्या रस्त्यातून 4 किलोमीटर वगैरे आहे जंगलातून वगैरे. तर जे जुने माणसं आहेत जे आधीपासून रोड तर आता म्हणले, तर त्यांना सवय कशी आहे रानातून वगैरे जायची, कारण तिथेही रस्ता वगैरे आहे, चालत माणूस आरामात जाऊ शकतो. तर आमच्या इकडे घरी पूजा होती पप्पांकडे, आणि माझे आजोबा आले होते पूजेला, पाया वगैरे पडले आणि परत घरच्या दिशेला जात होते. बरोबर, तर तिथून जंगल आहे, बरोबर 3-4 किलोमीटरचा वॉक आहे, आणि मध्ये एक नदी आहे, मग त्या बाजूला त्यांचं गाव आहे. नदी पण कशी नॉर्मल चालत जाऊ शकतो उन्हाळ्यात, तेवढं काही नाही. तर त्यांना ना असं दिसलं की त्यांना कोणतरी मागून आवाज देत आहे, आणि कोणतरी माणूस आला. तर तो त्यांना वाटलं की तिकडे कशी कातवाडी हे जे आदिवासी लोकांचे असेच ना ट्रायबल कम्युनिटी आहे, मध्ये गाव आहे त्यांचं, तर ते लोक असे थोडे लांब राहतात त्यांची एक वेगळ्या कम्युनिटीमध्ये. तर त्यांना वाटलं की त्यांच्यापैकी कोणतरी आहे. तर तो चालत होता त्यांच्यावर आणि गप्पा मारत 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 जात होते लोक. आणि तो हळूहळू म्हणजे तो मागे राहिला, हे पुढे बोलते माझं काम आहे ते मी येतो पण. तर तो मागून चालत होता, ह्यांना आवाज येत आहे की तो मागून चालतोय चालतोय चालतोय. आणि जसं त्यांनी नदी वगैरे क्रॉस केलं, मागे बघितलं, मागे कोणच नव्हतं. तर तसं झालेलं की गेलेलं. आणि मग तेव्हापासून आजोबांना असायला नाही, ते प्रॉपर देवा धर्माचं वगैरे करायचे, ते असे घाबरायचे वगैरे नाही. पण तेव्हापासून त्यांनी ते त्या रस्त्यावरून येणं जाणं सोडलं. म्हणजे दिवसा यायचे, कधी यायचं असेल तर सकाळी 10 वाजता वगैरे, आणि मग काम करून लगेच निघून जायचे. पण असं संध्याकाळपर्यंत वगैरे कधी थांबलं नाही. शेट. पण तिथे तर हे पण असतं ना, तू कोकणात वगैरे ही स्टोरी ऐकली आहे का की तिथे, आणि हे बरेच व्हिडिओजही तुला सापडतील ठीक आहे इंटरनेटवर, की जेव्हा आपण एका गावाच्या वेशीवरून एंटर करतो ना गावच्या वेशीला, तर तिथे लोकांना त्यांच्या गाडीसमोर ससा पळताना दिसलाय. माझ्यासोबत झालंय, उडे मारतोय. झालंय तुझ्या बरोबर? काय कसं झालेलं ते? बेस्ट आहे हे. तिथे म्हणजे माझ्या वडिलांचं जे कुलदेव आहे तिथे हे असतं, पूजा वगैरे असतं, ते करतात तिथे एव्हरी इयर की असं काहीतरी. माझ्या वाढदिवसाची माझा जे वाढदिवस आहे Jan 29, त्याच दिवशी त्याच सेम डे पे रहता है वो. बरोबर, पूजा असते तिथे. बरं. तर एक वर्ष मी म्हणजे ते मन्नत म्हणू शकतात, मी लहान होतो तेव्हा,
आणि माझी आई म्हणजे ते मला उचलून ते ह्याच्यावरनं चालायचं फायर कोलवरती. असा तो एक नवस होता. ते कोणीतरी माझ्या पप्पांच्या आई कोणीतरी केलेलं, आठवत नाही ते. ठीक आहे. तर तिथे काय झालं ना, आम्ही ते रिक्षाने जात होतो आणि तेव्हा तर बेकार जंगल अजून पण. आता कसं ना ऍटलिस्ट 2 पदरी हे झालेत, हायवे झालेत, एक्सप्रेस वे झालेत. आधी तर ते पण नाही, बारीक छोटा रस्ता आणि त्याच्यामधनं 2 गाड्या जातात, एक त्या साईडला एक असं, एकाला थांबावं लागतंय त्या लेवलवरती. आणि थोडं असं काय झालं ना की उडतोय म्हणजे चाललोय आम्ही देवळातर्फे आणि ना एक ससा धावताना दिसला रस्त्यावरती आणि ठापकन उडवला रे गाडी रिक्षाने, उडवला त्या ससाला. ठीक आहे. आणि ससाला उडवल्यानंतर ना हवा टाईट, बोलू अरे यार मारलं त्याला. आणि कळलं की कुठे पडलाय तो, उडलाय म्हणजे मारलं की तो उडला आणि तो त्या साईडलाच पडला असेल ना, म्हणजे एवढा राडा मेजर कुठे. पण सीन असा ना, तो ससा लागला असता तर तो चाक खाली आला असता, तो उडला. ठीक आहे. आणि उडला आणि तो त्या कोपऱ्यात कुठेतरी पडला आणि ते आम्हाला दिसलं की कुठे गेलाय तो. सगळं रिक्षावरनं उतरले. माझ्या मम्मीने सांगितलं उतरू नको रिक्षामधनं. मी बसलो रिक्षामध्ये. शोधताय ससाच नाही कुठेच नाही. मग ते पळतानाचा ससा गेला पण नाही आणि दिसतच नाहीये तिथे. आणि मग तिथून आम्ही असं गेलो, रिक्षामध्ये बसलो, तर रिक्षा सुरू होईना. देवाचं नाव घेतलं आणि मग ते स्टार्टर दिला की रिक्षा सुरू. आणि मग लगेच जाऊन तिथे पार्क केली गाडीमध्ये. तो काय वस्तू हे मला माहित नाही, पण काहीतरी झालेलं तेव्हा. नाही तेच ना, म्हणजे ते असं होतं ना, ससा धावतोय आणि आजूबाजूला प्रॉपर जंगल आहे, तो कुठेही जाऊ शकतो, पण तो तरी तिथेच उड्या मारत असतो रात्रीच्या वेळी. पण बेस्ट पार्ट तुला सांगू, त्या अख्ख्या एरियामध्ये ससा नाहीच. दिवसा दिसतच नाही. दिवसात सोड, अरे त्यांचा एक्झिस्टन्स ससा नाहीच असतं आमच्या इथे ना. ससा कुठून येणार, कुठून म्हणजे जंगलात तर ससा नाहीच असणार ना आमच्या इथे, अनलेस तू नेऊन सोडलायस जंगलात 3-4 कोणाचा बाहेर पडलाय घरातून वगैरे. तेव्हा ससा बिसा कोण पाळणार नाही, हे नाही करत ना, घरी नाही ठेवणार. बरोबर. आणि ससा कुठून जंगलात, असं सेंटर ऑफ द जंगल कुठून येणार. खतरनाक बाई, बेकार. आणि तुला अजून एक सांगायचं, मस्त सांगतो किस्सा. हे माझ्या एका आमच्या ह्याच्यातच घडलेलं आहे. बरं. ते मी सांगणार नाही कारण माझ्या घरच्यांनी बघितलं तर मला तुडवतील ते. बरं. तर काय झालेलं की पावसाळा पीक गावालाच, आम्ही माझा मामा हे करायचा म्हणजे तो बिझनेसमध्ये. बरोबर. तर त्याचं एक साईट बघायला जात होतो, गाडीने जातोय. ठीक आहे. जाताना ना म्हणजे रस्त्यावरती जातोय, म्हणजे पावसात ते धुकं आहे पूर्ण, काही कळत नाहीये समोर, आणि स्लो जातोय. आणि तिथून ना आउट ऑफ नोवेअर एक पोलीसवाला आला रे, आतून रस्त्याच्या कडातून एक पोलीसवाला आला. आणि तो आता पोलीसवाला कशाला असणार, लायसन्स चेक करणार किंवा पेपर्स चेक करायला असणार ना. तो ते काहीच विचारत नाहीये, तो विचारतच नाहीये काही, तो फालतूच्या गप्पा मारतोय, बडबड करतोय आमच्याशी की अरे तुम्ही कुठून येताय, अरे काय म्हणता तुम्ही पण इथून. असं एक 10 मिनिटं वगैरे सडवलं त्याने. आणि रात्र होत होती, अंधार होत होता, म्हणजे 5-6 वाढत होता टाईम, आणि ते लांब होतं, जायचं होतं तिथे. तर त्याला आम्ही सांगितलं मामाला की निघूया, पकवत बसलाय, कल्टी मारूया. मग तिथून आम्ही, तो मागणं ओरडतोय अरे थांबा करून. आम्ही बोललो मारू दे. आणि मी मागे वळून बघितलं, तिथे कोणच नाहीये रे, पोलीस नाहीच आहे, कोणच नाहीये. तर त्याच्यानंतर आम्ही पुढे जात होतो. जस्ट आमची गाडी एका पॉईंटवर जाऊन बंद पडली हा, गाडी चालूच होईना. आणि आमच्या समोरून लँडस्लाईड झाला. ठीक आहे. फाटली तिघांची, युटर्न मारलं. लँडस्लाईड म्हणजे कसं आहे, ते रस्ता आहे ना त्याच्या खाली हे आहे, दरी आहे प्रॉपर, गेलाच. ठीक आहे. लँडस्लाईड झाला, जस्ट असा कट, म्हणजे पुढचा तो घसला थोडासा मातीमुळे, दॅट्स इट. म्हणजे त्या कट टू कट वाचलोय आम्ही. थोड्या वेळ आधी आलो असतो ना आम्ही गेलो असतो. तर परत आम्ही घरी आलो युटर्न मारून, आणि घरी कोणच नाही, म्हणजे सगळ्या खाली वगैरे गेलेले. 3rd पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे तो मी आहे असं सांगतोय तुला, म्हणजे मी नव्हतो, तो घडलंय कोणाबरोबर तरी. तर मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो तुला. तर घरी आला तो, आणि त्याच्या घरी ते आजी, तो जेवायला बसला आणि घरी कोण नव्हतं, आजी होती फक्त. तर आजी हसायला लागली, हसते बेकार. बापरे.
बेकार असते आजी. तर हा घाबरला आणि बोलतो का रे काय झालं. तर ती आजी म्हणाली वाचवलं ना तुला मी आज. आणि ह्याला स्ट्राईक झाला, कोण आहे भाई, कुठे वाचवला. तर हा प्रश्न करतोय स्ट्राईक, आणि फाटली त्याची पण. मी जर तुला 10 मिनिटं नाही अडवून ठेवला असता तर तू गेला असतास आज, तुम्ही तिघांना मी वाचवलंय आज, असं म्हणून हसते आणि ती बाई पडली आणि परत नॉर्मल झाली. आणि तू जेवला नाही, तू घेत ना अजून, असं वगैरे. मग तसं एक नॉर्मल शिफ्ट असतं ना अंगात, असं इन्स्टंट आला, बोलला आणि गेला, असं झालं. ते काय होतं, कोण होतं, कोणालाच माहित नाही. मे बी तुमचं कुलदैवत वगैरे असेल. गॉड नोज मॅन, गॉड नोज. आणि क्विक रिस्पॉन्स. असं बऱ्याच टाइम असं बघितलं इन्सिडेंट्स मध्ये ना, की आता आम्ही देवळात गेलो तर आम्ही असं एक असं नथ दिलं किंवा असं काहीतरी हे दिलं देवाला, असं पायाखाली ठेवलं. तर असं आम्ही घरी येऊपर्यंत आम्हाला घरी येऊन सांगून जाते, मला तू देऊन गेलीस ना, मला खूप आवडलं. आणि घरी आम्हाला कॉमिक कोणालाच नाही सांगायचो की आम्ही चाललोय वगैरे, असं बाहेरच. अरे चल आता जातोच आहे तर आपण काहीतरी घेऊन जाऊ देवासाठी, बरोबर. असं म्हणजे आम्ही गेलोय घरच्यांसाठी, आम्ही मार्केटला गेलोय, पण मार्केटवरून आम्ही कुठे गेलो ते त्यांना माहित नाही. आणि घरच्यांमध्ये कोणाच्या तरी अंगावर येणार आणि सांगणार तू दिलंस, मला खूप बरं वाटलं, चूप नॉर्मल परत आईचा. अरे डेंजर आहे भाई. म्हणजे कोणाच्याही अंगात कधीही येऊ शकतं, कधीही प्रेडिक्टच नाही. पण ते आहे ना, जो माणूस असं त्यांच्याशी खूप अलाईन असेल, जो भक्ती वगैरे करत असेल, त्याच्या अंगात जास्त करून चान्सेस असतात की येतात. नाही तसं नसतं. ते पण एक पॅटर्न आहे, माहिती आहे तुला. ते एक पोझिशनचं पण एक पॅटर्न आहे. म्हणजे आता विचार कर, आता एक सीन काय झालेलं की आमच्या गावात एक होते भटजी नाही बोलू शकत, पूजापाठ करणं, ज्यांच्या अंगावर येतं देव, बरं ठीक आहे. त्यांची डेथ झाली. तर कायदेशीर बघायला गेलं तर त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी घेतलं पाहिजे ते, बरं. पण त्यांना मुलगाच नाही, तर त्यांच्या भावाच्या मुलावर गेलं ते. आणि आम्हाला माहित नाही हा कुठून काय येणार, आणि गावात ते कोणच नाही ना, म्हणजे तसा भटजीच नाही आमच्या गावाला, आणि तो असणं गरजेचं आहे तिथे. कारण कोणालाही काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही ते कुलदैवाला त्यांच्या अंगात बोलवतो आणि ते आम्ही प्रश्न करतो आणि ते हेल्प करतात आम्हाला, असं ते सिस्टम आहे, ते पॅटर्न. गावाला कोणाला माहीतच नाहीये. आम्हाला बाहेरून लोक बोलवायला लागायचे की तुम्ही बोलवा, आम्हाला बोलायचंय, बरं. तर आम्हाला कोणालाच माहित नाही की कोण आहे नेक्स्ट. सस्पेन्स 2 वर्ष वगैरे. तर काय झालं ना की देवाने सांगितलं की मी त्या माणसाला 2 दिवसात बोलवून घेईन, जिथे पण असेल तो 2 दिवसात तुमच्या समोर असणार. पहिला दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी एक माणूस धावत आला बाईकवरनं, कुठून आला काय आला माहित नाही, धावत आला आणि तो देवळात घुसला डायरेक्ट, आणि तिथे जाऊन पडला. आणि मग त्याच्या अंगात येऊन असं बोललं की मीच येतो, हाच येतो, ह्याला सांगा असं असं करून, ह्याला मी आणलंय, आता ते तुमचा रिस्पॉन्सिबिलिटी, असं करून. बापरे, डेंजर आहे भाई हे सर्व गोष्टी. हा रे, म्हणजे त्याच्यासाठी पण कंडिशन्स, लग्न झालं पाहिजे तरच देव बोलणार. देव अजिबात बोलणार नाही, जर लग्न नाही झालं तर देव अजिबात बोलणार नाही. म्हणजे लग्न झालं तरच ते देव बोलू शकत, असं काहीतरी ते हाय सिस्टम, कॉन्सेप्ट आहे. पण इतका अमेझिंग कॉन्सेप्ट असतात ना हे, म्हणजे सायंटिफिकली पण इतक्या करेक्ट असतात ना त्या, म्हणजे जे रीती सेन्स बनवतात. हा, म्हणजे असं नाही की अरे काय चाललंय, असं नाही. ते का होतंय ना, त्याच्या मागे पण एक रिझन आहे, आणि इतका सुंदर रिझन असेल ना. आणि आपण आता मी बोलीन की आता एक फेस्टिवल करतोय आम्ही, का करतोय ते फेस्टिवल? आपण देवाला थँक्यू म्हणतोय. का म्हणतोय थँक्यू? कारण त्याने आम्हाला रक्षण दिलं. आणि कसं रक्षण देतात, तुला जर काय इश्यू असेल तर ते स्वप्नात येऊन बोलून जातात, असं वगैरे आहे. म्हणजे खूप असं मागे त्याच्या खूप वास्ट हिस्ट्री आहे, इतिहास आहे बोलतात ना, त्याचं कारण आहेत. आता तुम्ही त्याला एका झटक्यात तुम्ही उडवू शकता की नाही, काय नसतं. पण काही लोक आहेत, म्हणजे खूप लोक आहेत ज्यांना ते अनुभव आहेत, जे जसं होतंय. सो टू बी व्हेरी फ्रँक, मी पण अशा गोष्टींवरती विश्वास तर अजिबात नाही, नास्तिक होतो रे. अशा काही गोष्ट झाल्यात ना, म्हणजे ते त्याच्यामुळे ते मला असं वाटलं की ते माननाही हे तेरे को, म्हणजे तसं भाग पाडलं की तू मानलंच पाहिजे मला, असं कळलं. होतात बाई या गोष्टी असतात. अरे अमेझिंग आहेत. म्हणजे
ज्याला कळणार नाही ना तो खूप काही मिस करतो, त्याने त्याला जाणून घ्यायला पाहिजे. एक ओपन माइंड ठेवून मला वाटतं बघितलं पाहिजे. एक्झॅक्टली, एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. एक खरं असतं आणि एक पाखंडी असतात ते, तर ते ओळखायला पाहिजे तुला. कारण काय काय लोक असे असतात ना जे पाखंडी असतात, जे सांगणार नाही असं पण खोटरडे असतात रे, म्हणजे फ्रॉडस्टर म्हणतो ना आपण, तसे असतात ते. काय ना काहीतरी खोटं खोटं करणार असं, ते जादू बिदू काय ते असतं ना जे स्टेज शोज वरती करतात, हा तसे. आणि काय काय लोक त्यांना बिलीव्ह करतात आणि तसेच अटायर मध्ये दिसणारा एक माणूस असतो ज्याला खरी सिद्धी असते त्याच्याकडे, कळलं. तर ते आपल्याला त्याला खोट्यात पाडलं जातं यांच्यामुळे, हे फ्रॉडस्टर्समुळे, कळलं. बरोबर. कारण पण काही गोष्टी अशा असतात ना जे आपल्याला जाणून घ्यायला हवं, आणि काही गोष्टी अशा असतात ना ज्याच्यासोबत आपल्याला खिलवाड नाही करायची. बरोबर, खेळलं नाही पाहिजे. खेळलंच तर ते जर तुझ्यासोबत खेळायला लागलं ना तर तू रडशील भावा. बरोबर. तू दुसरं एक सांगतोस काश्मीर मधलं, ते काय होतं? हा, तर काश्मीरमध्ये काय झालेलं ना, हे कोणाला सांगितलं कोणालाच माहित नाही. माझ्या घरी आम्ही सगळे ट्रिपला गेलेलो, वैष्णोदेवी, ऐकतील ते लोक, ऐकू दे, वैष्णोदेवीला गेलेलो. तर तिथे आम्ही एक असं एक हे घेतलेलं हॉटेल, लॉज. हा, तर टेक्निकली माझे बाबा येणार होते पण ते आले नव्हते, म्हणून ते एक रूम अख्खा माझ्यासाठीच होता, रिकामा रूम, मस्त एकदम चिल, टीव्ही आणि असं एकदम चिल्ड एन्व्हायरमेंट. जम्मूमध्ये होतो मी, काश्मीरला नाही. काय झालं, पहिल्या दिवशी मी झोपलेलो, तर मला ना असं वाटतंय वरती, म्हणजे जाणवतंय की वरच्या फ्लोअरवरती काहीतरी धावतंय. बरं. रात्रीला रे, रात्री 12-1च्या आसपास धावतंय कोणतरी, धाड 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 असं, म्हणजे कळतंय असं इथे तिथे धावतोय. हे काय लोच आहे. नेक्स्ट डे म्हणजे उठलो आणि मी ते खाली, आम्ही लंचला, ब्रेकफास्टला, कॉम्प्लिमेंटरी लंच ब्रेकफास्ट सगळं तिथे. आम्ही गेलो आणि त्याला सांगितलं, यार ऊपर कौन भागता है हमारे फ्लोर के, रात को कौन क्यों भागना रहता है रात को, इसको बच्चे को बोलो ना सोने के लिए. तर तो बोलला, तो शॉक. मी बोललो, का शॉक का झाला हा माणूस? ठीक आहे. तर नंतर मला तो एका साईडला घेऊन जाऊन सांगतो की सर आपके ऊपर कोई फ्लोर ही नाही आहे, वरती फ्लोरच नाहीये, माळच नाहीये, फॉल्स सिलिंग. ठीक आहे, फॉल्स सिलिंग, त्याच्यावरती कौलाचं आहे ते. समजलं, कळलं. फॉल्स सिलिंग आहे पण ते कौलाचं, त्याच्यावर कौलारू घर आहे. मे बी तिथे कोणतरी असेल ज्यांचं घर असेल. त्या दिवशी असं झालं. नेक्स्ट डे जबरदस्ती माझ्या चाचीला खेचून घेतलं मी. मला बोललं मी झोपणार नाही, तुम्ही झोपा माझ्यासोबत. कारण काय माहिती रे, चायला अंजन शहर आहे ना ते आपल्यासाठी, तिथे बरोबर काय होणार, कुठे कोणाला हेल्प कुठे घ्यायचं आपण. म्हणून नमस्कार, तुला बेस्ट एक्झाम्पल सांगतो ना, एक ह्या ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहित नाही त्याच्यासोबत खेळू नये. बरोबर. ते टॉक टू मी नावाचं एक इंग्लिश फिल्म आहे. बरं, टॉक टू मी. येस. तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की त्यांच्याकडे एक हे असतं, हात, पीओपीचा हात सारखा असतो तो. अच्छा. आर्टिफॅक्ट असतो त्याच्यात, प्लास्टरचा हात, पीओपी म्हणजे प्रॉपर असा अख्खा हाताचा ढाचा आहे. आणि ती गोष्ट आहे ना पोझेस्ड आहे. अच्छा, त्याच्या आतमध्ये भूत भरलेले आहेत त्याच्यात. तर त्याच्यात ते पोरं काय करतात ना, त्यांच्यासाठी ते खेळ आहे. म्हणजे ते असतं ना कॉन्फिडन्स पोरांना की चायला मी तर भूताला कंट्रोल करू शकतो, तर ते पकडून आणि भूताशी बोलायचं. म्हणजे तो समोरचा जो एंटिटी तुला एक दिसणार आणि मग तो एंटिटी तुझ्या अंगात जाणार आणि तिथे रेकॉर्ड करून इंस्टावरती टाकत असतात. ते खरोखर आहे, मूवी आहे. दिस इज अ फिल्म. ओके. तर म्हणजे ते एक बेस्ट एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी माहित नाही. ठीक आहे. तर सीन असं झालं की तो सगळे खेळतात आणि एंड ऑफ द मूवी काय होतं ना की जी मुलगी शेवटचं हे करते, टॉक टू मी म्हणून त्या भूताशी बोलते, तो भूत इतका पॉवरफुल असतो की तो भूत तिला त्याच्या रेल्ममध्ये पाठवतो आणि तो म्हणजे तो माणसांच्या रेल्ममध्ये येतो. म्हणजे बेसिकली आता ती स्वतः एक भूत झाली आणि तिला परत यायचा रस्ताच माहित नाही, अडकली त्या झोनमध्ये. क्रीपी शिट आहे, तू बघशील तुला मजा येईल. ती अडकून राहिली आता ती तिथे जाऊन टॉक टू मी करते, तर माणसं तिला दिसतात. म्हणजे आता ती माणसांना दिसत नाही, ती माणसांना भूतासारखी दिसते, असं काहीतरी विकृत चेहरा वगैरे तसं दिसते. पण तिला माहिती आहे की ती मेली नाहीये, खऱ्या आयुष्यात ती गेली, त्या भूताने मारून टाकला आणि ती सोल रिप्लेस झाला तिचा. बापरे.
अरे तो एक बेस्ट एक्झाम्पल आहे की आपण ज्या पॅरानॉर्मल गोष्टींशी कधीच खेळू नये. माहिती नाही तिथे जाऊ नये, जाऊ काय बोलूही नाही त्याच्या बोलूनही नाही. कारण असंही एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे हे आपण त्याच्या विरोधात करत असतं, पण असंही कॉन्सेप्ट आहे, तुला माहिती आहे आपण कोणत्याही एंटिटीच्या बद्दल बोलतो ना, कोणत्याही आत्माबद्दल, कोणत्याही भूताबद्दल किंवा कोणत्याही अशा नेगेटिव्ह स्पिरिट बद्दल आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा त्या स्पिरिटला कळतं की आपण तिच्याबद्दल बोलतोय. हो, आणि ते येतात पण. अच्छा, येतात पण का? ते येतात पण मित्रास. तर बंद केलं पाहिजे आपल्याला. नाही असं काय करणार नाहीये ते, कारण हा स्टुडिओ इतका पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत, ते काय करणार तर काहीच नाही करू शकत यार. बेसिकली ते एनर्जीज आहेत, ते फक्त एनर्जी थ्रू तुला घाबरवू शकतात. आता तुला काहीतरी असा फ्लक्च्युएट केला लाईट, कारण लाईट इज ऑल्सो अन एनर्जी, आणि त्याच्यात थोडासा व्होल्टेज वाढवला की तो फ्लक्च्युएट, लाईट बंद चालू आहे का, तर तो घाबरशील ना. दॅट्स द ओनली की. ते तुला साक्षात येऊन तुझा गळा वेळा काहीच नाही करत, ते काहीच नाही करू शकत. ते त्यासाठी तुझा ऑरा पण खूप पॉझिटिव्ह पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी तुला खूप मेडिटेशन किंवा असं देवाचं नाव खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. करत राहावं पाहिजे, राहायला पाहिजे. मेडिटेशन तर करायलाच हवं. पण मजा आली आज हार्दिक बोलून. तुझ्याकडे कोणत्या अजून स्टोरी? तुला द डोमचा पण एक कॉन्सेप्ट सांगणार होता, काय होतं ते? ते नेक्स्ट टाइम साठी ठेवूया. डन नक्की आहे, कारण ऑलरेडी कॉन्स्पिरसी थिअरीज वाला भाग येणार. अच्छा, कॉन्स्पिरसी थिअरीज. मग ह्याच्यावरही आपण एपिसोड करू. हाही व्ह्युअर्सचा वन ऑफ द फेवरेट गोष्ट आहे की कॉन्स्पिरसी थिअरी हे त्यांना खूप आवडतात. तर तेव्हा घेऊ आपण. पण मजा आली आज येऊन हार्दिक. तू आलास, बोललास आणि धमाल आली. थँक्यू सो मच. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत बघताय तर नक्की व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला एपिसोड कसा वाटला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हार्दिकला फॉलो करू शकता, त्याच्या इंस्टाग्रामची लिंक खाली असेल. त्याला तुम्ही तुमचे जेही प्रश्न वगैरे काही असतील किंवा तुम्हाला विचारायचं असेल की खरंच झालं होतं की नाही झालं होतं, किंवा तू लवकरच एक हॉरर मूवीवर वगैरे तू काम करायला सुरुवात करणार आहे, तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता आणि अपडेटेड राहू शकता. तुम्ही अजूनपर्यंत इंस्टाग्रामवर आपल्याला फॉलो नसेल करत तर करू शकता. आणि हा एपिसोड जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर चांगली गोष्ट आहे, पण स्पॉटिफायवर पण ऐकत जा, आपण तिथेही असतो. सो चला, भेटू आपण परत एकदा. धन्यवाद.